इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज समोर मोहाचा वृक्ष दिसतो आहे. तर या वृक्षामध्ये ह्याला जी आता मोहाची जी फळं लागलेली आहे, या फळांची एक रानभाजी जी आहे ती आपण करू शकतो. ही फळं काढलीत आणि याची भाजीचं पुढे प्रात्यक्षिक घेणार आहे. हा मधुका इंडिका. याच्यामध्ये दोन प्रकारची मोहाची झाडं आहेत. एक मधुका इंडिका, मधुका लॉंगिफोलिया. तर हा वृक्ष साधारण 20 ते 25 वर्षाचा असावा. तर ही मोहाची जी फळं आहेत, ही फळं कच्ची असताना या फळात याच्यामधनं बी काढायचं. ही बी जी आहे ह्याला टोळंबी म्हटलं जातं. ही वाळवून यापासून तेल निघतं. पण ही मॅच्युअर झाल्यावर ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं वाढतं. पण कच्च्या असताना जर कधी ही फळं असली तर ही एक रानभाजी म्हणून आहे. कुठलंही केमिकलचा स्प्रे नसलेले किंवा याला कुठलंही केमिकल इनपुट नसलेलं ही एक सुरक्षित आणि खाण्यायोग्य फळ आहे. याची आपण भाजी करू शकतो. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण याची भाजीचं प्रात्यक्षिक वगैरेही दाखवणार आहोत. तर ही अशी अशा ज्या वेगवेगळ्या रानभाज्या आहेत, या वेगवेगळ्या रानभाज्या ज्या आहेत, आपण साधारण 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्या या सीझनमध्ये आपण हे दाखवणार आहे. तुम्ही जर कधी तुमचे फार्म हाऊस असतील आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जर कधी मोहाची झाडं असतील, तर तुम्ही ह्या मोहाच्या झाडाची अशी साधारण थोडीफार कच्ची फळं जी आहे ती काढून त्यातनं बी काढून ही फळं ही सुकवून ठेवावीत. ही सुकवून ठेवल्यानंतर याची भाजी कशी करायची हे आपण पुढच्या एका प्रात्यक्षिकामध्ये किचनमध्येच त्याच्या भाजीचं एक प्रात्यक्षिक हे करणार आहोत की याच्या भाज्या कुठल्या कशा प्रकारे आपण याची भाजी करून खाऊ शकतो. याच्यापासून जे काही भाज्या व्यतिरिक्त जे पुन्हा आणखीन याचं जे बी आहे, टोळंबी जी ज्याला म्हटली जाते, ती टोळंबी मिळणार आहे. साधारण एक 40 किलो टोळंबी ह्या झाडापासून मिळू शकते. ती वाळवल्यानंतर त्यातनं निवडून वगैरे जी 40 किलो टोळंबी आहे त्यापासून आपण तेल काढू शकतो. ते इडेबल आहे. साधारण 40% तेल धरलं तर तरी 16 किलो ऑइल. नंतर या झाडापासून मिळालेली साधारण 50 ते 60 किलो फुलं. पुन्हा ह्या भाजी हे एवढं हे म्हटल्यानंतर आणि मोहाच्या पानांच्या पत्रावळ्यासुद्धा केल्या जातात. तर असा हा वृक्ष आहे. तरी याची जपणूक व्हावी आणि याचा कुठेतरी एक हे आता ही जी आहे आपण ही रानभाजी जी ही केमिकल फ्री. या वृक्षावर कोण केमिकल स्प्रे करणार आहे? याला कुठली खतही दिली जात नाही. याला कुठे पाण्याचीही सोय नाही आहे. हा वृक्ष व्यवस्थित वाढतोय. तर अशा झाडांसाठी आपण नेहमी काहीतरी म्हणजे काळजीपूर्वक काळजी घ्यायला हवी. अशी झाडं जपायला हवीत. धन्यवाद.